आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कोणताही आदेश ना अंमलबजावणी, स्वखर्चाने प्रभाग क्रमांक 3 मधील रस्त्यांचे मुर्मीकरण। सांगोला नगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने तेथील नागरिक, दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता। या सर्व समस्यांबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र संबंधित प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही। अनेक तक्रारी असूनही कुठलाही आदेश व अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट होती। अशा परिस्थितीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक नेते अरुण पाटील यांनी प्रभागातील रस्ता स्वखर्चाने मुर्मीकरण करून दिले। त्यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखल व खड्ड्यांमुळे प्रवास करणंही कठीण झालं होतं। वाहन चालकांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत सर्वांनाच या समस्येला सामोरं जावं लागत होतं। लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न मार्गी न लागल्यानं नागरिक निराश झाले होते। दरम्यान नागरिकांच्या अडचणी ओळखून युवक नेते व उद्योगपती अरुण पाटील यांनी तात्काळ पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवून मुर्मीकरणाचं काम पूर्ण केलंय। या समस्येवर थेट काम करून दाखवल्यानं नागरिकांमधून त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक होत आहे। नागरिकांनी केलेल्या विनंत्या तातडीनं मान्य करून त्वरित उपाययोजना केल्यानं अरुण पाटील यांच्याबद्दल प्रभागात समाधानाचं वातावरण असून त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्याकडे कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून पाहिलं जात आहे। समाजकार्यातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचं नागरिकांचं मत आहे। नागरिक सेवेचा ध्यास घेतलेला अरुण पाटील यांनी भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यासाठी प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे। माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम सुरू ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे।